नमस्कार. आज आपण राजमुद्रा करिअर अकॅडमीमध्ये आलेलो आहोत. कारण आहे की सानिका योगेश शिंदे ही राजमुद्रा करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी आहे, जी नुकतीच पुणे कारागृह पोलीस म्हणून भरती झाली आहे आणि आता आपल्यासोबत ती स्वतः म्हणजे सानिका योगेश शिंदे आणि तिचे वडील योगेश अंबादास शिंदे आहेत. नमस्कार सर. नमस्कार सानिका. तर सर सगळ्यात आधी तर मी तुम्हाला विचारेन की तुमची मुलगी जी आहे ती पुणे कारागृह पोलीस म्हणून भरती झाली आहे. तर कसं वाटतंय? एक समाधानाची भावना वाटते बा. जे म्हणजे एक आम्ही जो जो 2.5-3 वर्षांपासून जो संघर्ष करत होतो, हं. तर त्याला कुठेतरी एक फळ प्राप्त झालं असं वाटतं. समाधानाची भावना. जेव्हा तुम्हाला कळालं, की मुलींनी बाजी मारली आहे, मुलगी भरती झाली आहे, तेव्हाची काय भावना होती तुमची? एक असा आनंद म्हणजे गगनात न मावण्यासारखा होता. भरपूर म्हणजे असं आणि त्यावेळी शब्दच फुटत नव्हते, की मला काय बोलावं? हं, हं, ठीक आहे, आपल्या मुलींना कुठेतरी एक पदार्पण ठेवलंय. इतकं मोठं समाधान होतं ना, हं. की एक आनंद शब्दात न सांगण्यासारखा आहे. हं, हं, हं. आणि सर तुम्ही शेतकरी कुटुंबातून आहात, हो. सामान्य कुटुंब. शेतकरी म्हटलं, की बळीराजाची आता सध्या काय स्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि एका बळीराजाच्या मुलीनं एवढं चांगलं काम केलंय. तर जेव्हा हे गावातल्या लोकांना कळालं, तर कसं होतं गावचं वातावरण? गावात एकदम जल्लोषाचं वातावरण होतं. म्हणजे आज विषय असा आहे, की बाबा प्रत्येक घराघरातून माणूस आज तिचा सन्मान करण्यासाठी येतोय किंवा बोलवतोय. हं, हं. तर त्यांना सुद्धा एक कौतुकास्पद झालंय. कारण ग्रामीण भागातून मुलींना पुढं संरक्षण क्षेत्रामध्ये जास्त नाही पाठवत. नाही पाठवत. तर ते एक त्यांनी सुद्धा चांगलं कौतुक केलं मुलीचं. हं, हं. सर ही केव्हापासून या सगळ्या तयारीत आहेत? 2022च्या मार्चपासून. हं. म्हणजे त्यावेळेस ती 18 वर्ष पण कंप्लीट नव्हती, पण तेव्हापासूनच आम्ही ट्राय सुरू केला. हं, हं. म्हणजे ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये अच्छा. अभ्यासासाठी. म्हणजे पहिल्यापासून स्वप्न हेच होतं का? की हो. आधी काही वेगळं स्वप्न होतं मग नंतर असं नाही, झालं? तिचं म्हणजे पहिल्यापासून संरक्षण क्षेत्रातच जायचं हं, असं हं. म्हणजे स्वप्न होतं आणि ती तिनं आज पहिली पायरी यशस्वी केली. नक्कीच, नक्कीच. खरं तर सगळ्यांकडून मी तुमच्या दोघांचं पण अभिनंदन करते आणि तुम्ही म्हणजे तिला करिअर अकॅडमीमध्ये टाकलं, राजमुद्रा करिअर अकॅडमीमध्ये टाकलं. तर या अकॅडमीबद्दल तुम्हाला कोणाकडून माहिती मिळाली? या अकॅडमीकडून आहे ना आम्ही म्हणजे देह सैनिक अकॅडमी म्हणून आहे. हं, हं. तर त्या सरांना मॅडमचा कॉन्टॅक्ट असायचा, की हं, मुलं हं. असतील तर पाठवा. तिथे ती ग्राउंडसाठी जायची. हं. म्हणजे ग्राउंडचं जे हे पूर्ण टीमनीच आम्हाला मार्गदर्शन केलंय. हं. संतोष काळे सर मेजर आहेत. हं, हं. तर मग त्यांच्या माध्यमातून आम्हाला या मॅडमचा नंबर भेटला. हं. मग त्यानुसार आम्ही टाकलं. सर गेल्या 1.5 वर्षापासून ही करिअर अकॅडमीमध्ये आहे आपल्या या राजमुद्रा करिअर अकॅडमीमध्ये आहे. तर एकंदरीत इथलचा प्रवास तिचा कसा होता? कधी हुरहूर वाटली मनाला की मुलगी बाहेर शिकते का? एकदम अतिशय व्यवस्थित होतं इथलचं सगळं वातावरण? नाही, इथं सुरुवातीला असं वाटतंच, की बाबा 22 किलोमीटरला मुलगी एकटी जाते, एकटी येते थोडंसं वाटलं. हं, हं. परंतु ज्यावेळेस थोडासा परिचय झाला, मॅडमची शिस्त पाहिली. हं, सगळे फोन वगैरे ड्रॉवरमध्ये असतात हं. किंवा सगळं मुलींवर, मुलांवर लक्ष असतं हं, मॅडमचं. हं. तर ते पाहून फार छान वाटलं. इतर अकॅडमीपेक्षा वेगळं वातावरण वाटलं. ठीक आहे, मुलांसाठी ते असं वाटलं, की बाबा आपल्याला मोकळं वातावरण भेटत नाही. हं, परंतु पालकांची एक जी जबाबदारी असते, ती हं. कुठेतरी कमी होताना दिसते. हं. तर मला छान वाटलं या अकॅडमीमध्ये म्हणजे एक चांगलं पाहायला भेटलं. हं, हं. मी आता सानिकाकडे येते. तर सानिका सगळ्यात आधी तुझं खूप खूप अभिनंदन. असेच यशस्वी होत राहा. मला आधी सांग, की तू कशी तयारी करत होतीस? कशी दिनचर्या असायची तुझी सगळी? माझं पहिल्यांदा ग्राउंड असायचं. म्हणजे 5 वाजता उठायचे, ग्राउंडला 5:30 पर्यंत जायचे हं, आणि 7:30-8 पर्यंत ग्राउंडवरून मी घरी आले की फ्रेश होऊन अकॅडमीमध्ये क्लासला यायचे. 9 ते 1 क्लास राहायचा. नंतर मी लॅबला होते. 5 पर्यंत लॅबला राहायचे. तर मग घरी जाऊन पण थोडाफार स्टडी करायचा. पहिल्यांदा माझं टार्गेट मी पूर्ण आर्मीवरती केलं होतं. हं, 2 रिझल्ट माझे आर्मीचे म्हणजे पूर्ण होऊन मेडिकल, फिजिकल पेपर होऊन माझे फायनलला सिलेक्शन राहिलं. हं, कारण त्यांनी फक्त रिलेशनवाले एन-सी-सीवाले मुली घातल्या होत्या. हं, 2 वेळा माझ्यासोबत आर्मीने असं झालं म्हणजे मला पूर्ण टार्गेट पहिल्यांदा केंद्रावरतीच करायचं होतं. मी सी-आर-पी-एफची पण एक भरती दिली. त्यावेळेस तरी फक्त 0.03 मी राहिले आणि एस-एस-सी-जी-डीला पण माझं तसंच झालं. हं, 3-4 मार्कांनी राहिले मी तिथं पण. नंतर मी इकडं अ, महाराष्ट्राकडं फोकस केलं स्टेटमध्ये. तर मी मुंबईला पण 3 मार्कांनी पहिल्याच भरतीमध्ये राहिले वेटिंगला. हं. आणि त्याच्यानंतर मी आत्ता ह्याच
6 महिन्यापूर्वीच मी पुणेकर आर्मीची पण एक भरती दिली. त्यामध्ये पण मी 2 मार्कांनी वेटिंगला राहिले. त्यावेळेस मी ठरवलं होतं, इथे 2 मार्कांनी वेटिंगला राहिले, तर पुणे कारागृहाला 4 मार्कांनी तरी मी जास्त मेरिटपेक्षा जास्त घेऊन पुढे येईल. तर यावेळेस तसंच झालं आणि मला मेरिटपेक्षा 4 मार्कच एक्स्ट्रा पडले. माझ्या ओपन म्हणून सिलेक्शन झालं. आणि खरं म्हणजे जसं तू म्हणालीस की एकदा दोनदा अपयश आलं, तर जेव्हा हे अपयश आलं, आता खरं तर प्रत्येक यशाच्या मागे अपयश असतं, अपयश आल्याशिवाय यश काही मिळत नाही. तर जेव्हा तुला अपयश आलं होतं तेव्हा कसं वाटत होतं, काय फिलिंग होते, असं वाटत होतं की आता थांबावं, असं कधी झालं? असं खूप वेळा झालं, परंतु मला फॅमिलीचं भरपूर सपोर्ट होता. खरं तर माझ्या आई-वडिलांचा पण मला सगळ्यांचा सपोर्ट होता. माझे वडील प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत येत होते. म्हणजे कुठलाही पेपर असो, ग्राउंड असो, प्रत्येक वेळेस पप्पा यायचेच माझ्यासोबत. मला फ्रेंड सर्कलचा पण भरपूर सपोर्ट होता आणि माझ्या फॅमिलीचं तर मी खरंच धन्यवाद मानते, त्यांनी मला एवढा सपोर्ट केला. आणि मॅडम पण मला कधी असं त्यांना दुःख व्हायचं की मला अपयश येतंय, त्यांना पण खूप तरी वाटत होतं की निकाल कमी येतोय आपल्यापर्यंत, पण त्यांनी पण कधी साथ नाही सोडली. त्या पण खचून नाही दिलं त्यांनी मला, काय म्हणत राहिला, एक दिवस आपला नक्की येईल. आणि तो दिवस आला. नक्कीच, नक्कीच. तो दिवस आज आलेला आहे. तर तुला जेव्हा कळालं की तुला यश मिळालंय, तू भरती झालीयेस, तेव्हा तुला काय वाटलं? त्यावेळेस तर म्हणजे रडू की हसू मला काही समजतच नव्हतं रिझल्ट लागलं त्यावेळेस. म्हणजे पूर्ण माझ्या फॅमिलीची परिस्थिती तशीच होती. काही बोलावं, काय काय करावं काही समजतच नव्हतं. भरपूर आनंद झाला होता. आणि जेव्हा तू मॅडमला सांगितलं तेव्हा मॅडमचं काय प्रतिक्रिया होत्या यावर? काय मॅडमला पण भरपूर आनंद झाला होता. त्यामुळे याच दिवसाची आम्ही वाट बघून होतो आतुरतेने. मला माहिती होतं गुलाल एक दिवस आपण नक्की जाणार, पण बरं झालं दिवस लवकर झाला. आणि खरं म्हणजे तू 1.5 वर्ष या अकॅडमीमध्ये आहेस, तर